हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कन्सेप्ट क्लासेस. आज आपल्याला फिफ्थ लेक्चर बघायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ डी सी सर्किट ॲनालिसिस. बघा, या फिफ्थ लेक्चरमध्ये आपल्याला न्यू पॉईंट बघायचा आहे, दॅट इज अ किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्स लॉबद्दल तुम्हाला ऑलरेडी थोडं नोन असेल. तर किर्चॉफ्स लॉ याचे दोन प्रकार पडतात. एक किर्चॉफ्स करंट लॉ म्हणजे KCL आपण म्हणतो त्याला. नंतर असतो KVL म्हणजे किर्चॉफ व्होल्टेज लॉ. ठीक आहे, याला आपण करंट लॉ म्हणतो आणि याला व्होल्टेज लॉ. ठीक आहे, आणि ह्या KCL KVL मध्ये आपल्याला पुढं बघायचं बघा किर्चॉफचं स्टेटमेंट, त्यानंतर पर्टिक्युलर KCL, त्या KCLचे पुढं एक्झाम्पल्स, त्यानंतर KVLचे एक्झाम्पल. ठीक आहे, तर बघा फर्स्ट आपण बघूया KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ. आता किर्चॉफ्स करंट लॉ हा बघण्याआधी आपल्याला माहीत पाहिजे नोड किंवा जंक्शन. बघा, तुम्हाला EDC नावाचा सब्जेक्ट असेल, त्यामध्ये हे झालं असेल बघा की जंक्शन नोड म्हणजे काय, आणि इवन आपलं पण झालेलं आहे. तर नोड आणि जंक्शन म्हणजेच काय, एक प्रकारचा काय पॉईंट. ठीक आहे, जसं की एक सर्किट डायग्रामच्या फॉर्ममध्ये आपण जर म्हटलं, हे तर आपलं बॅटरी, देन रेजिस्टर, हा जो पॉईंट म्हणजे नोड, हा रेजिस्टर सेकंड, देन थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ म्हणजे काय, हा जो पॉईंट सांगितला जातो. ठीक आहे, हे काय जाईल, तुमचे नोड जाईल. ठीक आहे, हे जे रेड पॉईंट दाखवलेले हे काय झाले, आपले नोड. नोड म्हणजेच काय, एक प्रकारचा काय जॉईंट. ठीक आहे, तर तो जॉईंट काय सांगतो तुम्हाला, कॉल्ड ॲज अ नोड ऑर अ जंक्शन. ठीक आहे, देन किर्चॉफ्स करंट लॉ KCL याचं स्टेटमेंट आपल्याला बघायचं, म्हणजे ॲक्च्युअली KCL कशाला म्हणायचं आता. ठीक आहे, KCL आता याच्या दोन डेफिनेशन आहे. ठीक आहे, सो एक जी साध्या स्वरूपाची डेफिनेशन आहे ती पहिले तुम्हाला सांगतो, जे की तुम्हाला एक्झाममध्ये कामं येईल. तर साधी डेफिनेशन बघा की सिम्पली सम ऑफ करंट डायरेक्टेड एनी नोड इन द सर्किट, म्हणजे सम ऑफ करंट फ्रॉम इनकमिंग साइड और इनपुट करंट. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू द सम ऑफ करंट म्हणजे I ऑफ कमिंग फ्रॉम द आउट ऑफ अ सेम नोड. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इन झालेला करंट तो काय असतो, आउट झालेल्या करंटसोबत इक्वल असतो. याचाच अर्थ अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट एंटरिंग और लिव्हिंग म्हणजे येणारा किंवा जाणारा, एंटरिंग और लिव्हिंग नोड इज इक्वल टू 0. म्हणजे समेशन ऑफ I इज इक्वल्स टू 0, याला समेशन असं म्हणतात. ठीक आहे, समेशन म्हणजे अल्जेब्रिक दाखवतात. ठीक आहे, म्हणजे इन्फिनिटीपर्यंत आपण याचे काय करू शकतो, रेंज करू शकतो, I1 to N वगैरे. हे तुम्हाला सध्या नाही 1 to N. ठीक आहे, हे लक्षात असू द्या. समेशन म्हणजे अल्जेब्रिक म्हणजे सगळ्या करंटची बेरीज. ठीक आहे, तर ही काय असते, इज इक्वल्स टू 0, तर त्याला आपण म्हणतो काय, KCL. लक्षात असू द्या, सरळ सांगू शकता, अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट इन द सर्किट इज इक्वल्स टू व्हॉट, 0, इज कॉल्ड ॲज KCL. Then Kirchhoff's law is divided into two parts, that is a Kirchhoff's voltage law and Kirchhoff's current law. So
किरचॉफ्स करंट लॉ बघण्याआधी आपण नोड बघितलं. नोड म्हणजेच काय, एक प्रकारचं पॉईंट, तिथून करंट काय होतो, डिवाईड होतो, त्याला आपण नोड असं म्हणतो. आणि KCL याची डेफिनेशन आपण बघितली की अल्जेब्रिक सम ऑफ करंट विच इज इक्वल्स टू 0. ओके. दे नेक्स्ट बघा, पॉईंट आपल्याला बघायचं आहे, दॅट इज अ एक्सप्लेनेशन ऑफ KCL. आता एक्सप्लेनेशन काय असं वेगळं नाही आहे. बघा, यामध्ये आपल्याला दोन जंक्शन दिलेले बघा, हा फर्स्ट आणि हा एक सेकंड. हा इथं I1 काय येतो, इथं इनकमिंग आहे, राईट, आणि I3 काय, आउटगोईंग, बरोबर. म्हणजे याच्या अक्रॉस तुमचा करंट काय असणार आहे, हा 0, म्हणजे अल्जेब्रिक सम त्याची. ठीक आहे. त्यानंतर I2 हा इनकमिंग आहे अँड I4 हा आउटगोईंग आहे, म्हणजे ह्या पर्टिक्युलर जंक्शनवरूनच ते काय होत आहे, जात आहे, राईट. म्हणजे याचा अर्थ काय, हे दोन येणारे, हे दोन येणारे म्हणजेच काय, I1 प्लस I2, आणि हे दोन काय जाणारे, म्हणून I3 प्लस I4. समजतंय. म्हणजे हे दोन करंट आपण इक्वल करतो का, कारण हे इनपुट आहे आणि हे काय तुमचे आउटपुट आहे, आणि विच इज इक्वल्स टू वॉट काय असतं, 0 असतं. ठीक आहे. तर हेच जे आपण घेतलं ना, समेशन ऑफ I विच इज इक्वल्स टू 0 विच इज नथिंग बट वॉट, दिस. ठीक आहे. तर हेच याचं एक्सप्लेनेशन आहे, काही असं वेगळं नाही. ओके. देन आता बघा, आपल्याला व्हेरिफिकेशन बघायचं आहे की आपण जे किरचॉफ्स लॉ, करंट लॉ आपण जो बघितला, तो खरंच कसा आता वापरायचा, कसं व्हेरीफाय करायचं. बघा, एक आता यांनी सम दिलं आपल्याला, तर बघा, व्हेरीफाय ओके. ओके, व्हेरीफाय किरचॉफ्स करंट लॉ फॉर अ नोड पॉईंट. बघा, नोड पॉईंट कोणचा, ए आणि बी. ह्या ए आणि बीच्या अक्रॉस आपल्याला काय सांगितलं त्यांनी, तुम्ही किरचॉफ्स लॉ वापरून त्याच्या अक्रॉसचं करंट काढा. ठीक आहे. आता बघा, आकृतीत दाखवल्याप्रमाणे हे फर्स्ट काय, दोन्ही पॅरलल आहे, बरोबर. याला सॉल्व करून घेतलं, पॅरलल म्हटलं तर 1 × 1 डिवाइड बाय 1 + 1 म्हणजेच 1 डिवाइड बाय 2 म्हणजेच 0.5 आलं की तर 0.5. ठीक आहे. हे तर झालं क्लिअर. दुसरं बघा, कॅल्क्युलेट वॉट करंट एक्स सांगितलेली. पहिली स्टेप काय, एक्स फाइंड करायचा, म्हणजे हा एक्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे, हा एक्स फाइंड करायचा आहे. तर लक्ष द्या, जसं आता तुम्ही हा पॅरलल रेजिस्टन्स फाइंड केला, बरोबर, तो आला 0.5. मग हा रजिस्टर 1 किलो ओहम आणि इथं 0.5 किलो ओहम. ठीक आहे. यांची काय होईल, बेरीज होईल, कारण हे सिरीजमध्ये येऊन जाईल ना, बरोबर. म्हणजे RT किती झालं तुमचा, 1 + 1 + 0.5 म्हणजेच किती, 2.5 ना, 2.5 म्हणजे 2.5. ठीक आहे. तर हा तुमचा 2.5. ओके, RT म्हणतो आपण त्याला. नंतर इथं तुमचं इनपुट व्होल्टेज आहे किती, ते V = 10. RT किती तुमचा 2.5. याच्यावरून करंट फाइंड करता येईल ना. मग I = V / R. V किती आहे, 10 डिवाइडेड बाय 2.5 म्हणजेच किती मिळतं, 4. मिळालं का 4. मग येस, तर तुमचं करंट किती मिळालं, दॅट इज 4 mA. ओके. देन आता काय सांगितलं त्यांनी, कॅल्क्युलेट द करंट YZ. आता YZ फाइंड करायचं आहे. तर बघा, पहिले डायग्राम बघूया आपण. YZ कुठं दिलं आहे, हां, तर इथं Y आणि इथं Z हे पॉईंटला दिलेलं आहे. तर हे आपल्याला फाइंड करायचं. तर कसं फाइंड करायचं बघा, त्याची स्टेप दिली काय, कॅल्क्युलेट YZ. तर यूज द प्रिन्सिपल ऑफ करंट डिव्हिजन बिटवीन अ पॅरलल रेजिस्टन्स टू द वायर. आता हे आपल्याला माहिती आहे काय, की दोन याच्यामधलं करंट डिव्हिजन रूल आपल्याला माहिती. तर करंट डिव्हिजन रूल कोणात वापरायचा आहे, ह्या 1K मध्ये वापरायचा आहे, बरोबर. मग करंट डिव्हिजन काय सांगतो, अपोजिट रेजिस्टन्स डिवाइड बाय अपोजिट प्लस जो आहे आपला तो, बरोबर. तर 1 / 2 म्हणजे 0.5, बरोबर. तर हे आपल्याला किती मिळालं, 0.5.
1/2 ना. ओके, 1/2 इंटू एक्स करतो आपण. ओके, देन x/2, कारण एक्सची किंमत आपल्याला माहीत नाही आहे, राईट. तर 1/2ला सॉल्व नका करू, त्याला 1/2ला आपण 0.5 जे घेतलो त्याला मल्टिप्लाय करायचं कशाने, एक्सनी, कारण करंट डिव्हिजनचा रूल आहे, राईट. सो सॉरी फॉर दॅट, एक्स टर्म ऑल्सो वी आर गोइंग टू कन्सिडर. तर एक्स जर टर्म कन्सिडर केली तुम्ही तर ती किती मिळते तुम्हाला, x/2 2 मिली ॲम्पियर. हा आपला काय करतो आहे आपण, एक्स इज इक्वल्स टू, एक मिनटं, हा वाय, हा 2 मिली ॲम्पियर घेतला, देन करंट डिवाइड केला आपला 4 मिली ॲम्पियर आहे ना, बरोबर. तर याला काय केलं, 2 ॲम्पियर पहिले मिली ॲम्पियर घेतला पहिल्यासाठी, आणि म्हणजे वायसाठी, आणि झेडसाठी तुम्ही घेतला 2 मिली ॲम्पियर, म्हणजे 4 मिली ॲम्पियरला यांनी काय केलं, डिवाइड केलं, ठीक आहे. देन आता ही तुम्हाला डायग्राम मिळाली याच्या अक्रॉस, बरोबर. आता व्हेरिफिकेशन ऑफ KCL. तर व्हेरिफिकेशन काय आहे, एंटरिंग करंट किती आपला 4 मिली ॲम्पियर आपण जो काढला तो, म्हणजे टोटल करंट झाला तो, ठीक आहे. इनपुटचा टोटल करंट किती आपला तो 4 मिली ॲम्पियर. या 4 मिली ॲम्पियरचं कन्वर्जन कशामध्ये झालं, 2 मिली ॲम्पियरमध्ये. एक कशाला गेला, वायला गेला, आणि एक झेडला गेला 2 मिली ॲम्पियर, म्हणजे झालं का 4 मिली ॲम्पियर, ठीक आहे. देन म्हणजे करंट एंटरिंग इन एक्स, बरोबर ना. एक मिनिट, हां, आता बघा, करंट एंटरिंग इन एक्स, एक्समध्ये किती येतो आहे 4, आणि लिव्हिंगमधून वाय प्लस झेड, म्हणजे 2 अधिक 2 म्हणजे 4, म्हणजे तुमचं 4 इज इक्वल्स टू 4च झालं ना, बरोबर. देन नोड बी, हे नोड एच्या अक्रॉस आहे, नोड बीच्या अक्रॉस काय आहे, वाय प्लस झेड इज इक्वल्स टू काय, 2 + 2 4, बरोबर. आणि टोटल लिव्हिंग करंट किती आहे 4, म्हणजे पुन्हा तेच होते तुमचं, एच्या अक्रॉस पण 4च मिळते आणि बीच्या अक्रॉस पण 4 मिळते, म्हणजे 59च आहे ना ते, बरोबर. म्हणजे 4 आणि 4 हे काय झाले, इक्वलच झाले ना तुमचे, बरोबर. तर हे प्रकार काय झाला तुमचा KCLचं व्हेरिफिकेशन. म्हणजे सरळ सरळ सांगतो, पहिले पॅरलल सॉल्व करून घेतलं, नंतर RT फाइंड करून घेतला, देन करंट फाइंड करून घेतला. करंट फाइंड केल्यानंतर आपण करंट डिव्हिजन रूल वापरलं, ठीक आहे. करंट डिव्हिजन रूल वापरून आपण वाय आणि झेड फाइंड करून घेतला. वाय हा आपल्याला 2 आणि झेड आपल्याला 2, आणि जो पहिला करंट मिळाला होता 4, तो हा याच्यासोबत कम्पेअर केला, ठीक आहे. काही वेगळं केलं नाही. नेक्स्ट बघा, दॅट इज नोड ॲनालिसिस किंवा नोडल ॲनालिसिस असं म्हणतो. आता हा पॉईंट KCLमधलाच आपण कन्सिडर करतो, ठीक आहे. आता नोडल ॲनालिसिस ॲक्च्युली असतं काय, मी ते तुम्हाला डायरेक्ट एक्झाम्पलमध्येच सांगतो. बघा, पहिले आपण एक जनरली आता स्टेटमेंट दिलं आहे, आपण ते बघून घेऊया. नॉर्मली धिस ॲनालिसिस इज कॅरीड आउट डिटरमाइन द व्होल्टेज ऑफ डिफरंट नोड. आता हे का बरं वापरतो आपण, की एक पर्टिक्युलर व्होल्टेज आपल्याला एखाद्या नोडचं, ह्या नोडच्या पॉईंटचं आपल्याला काय करायचं आहे, एखादं व्होल्टेज वगैरे काढायचं असेल तर आपण ते वापरतो. हावेवर आफ्टर डिटर्मिनेशन ऑफ अ नोड व्होल्टेज करंट इन ऑल ब्रांचेस कॅन ऑल्सो डिटरमाइन द नोडल ॲनालिसिस इज डन बाय युझिंग अ KCL. ओके, तर हे व्होल्टेज किंवा करंट फाइंड करण्यासाठी आपण वापरतो, ठीक आहे. तर याच्या स्टेप बा काय आहे, आयडेंटिफाय अँड मार्क ऑल द नोड्स. नोड पहिले चेक करायचे, मार्क ऑल द ब्रांचेस करंट, म्हणजेच ते नोड जे आपण करेक्ट केले त्यालाच आपण याने ब्रँचेस म्हटलेलं आहे, राईट. अँड राईट द KCL इक्वेशन. ओके, तर हे याच्यावरून काही आता थेरीवरून काही कळत नाही, आपण काय करू, डायरेक्टली प्रॉब्लेमवरच आपण ते जम्प करू, त्यामध्ये तुम्हाला समजेल कसं व्हेरिफिकेशन करायचं, ठीक आहे. आता बघा, आता जे सोपं तुम्हाला करून सांगता येईल त्या पद्धतीने मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतो आहे, ठीक आहे. काही गोष्टी कशा असतात, दाखवून किंवा समजून सांगितलं तर त्या कळत नाही, पण ॲक्च्युअल त्याचा उपयोग कुठं होतो हे जर कळलं तर पटकन टर्म लक्षात राहते, ठीक आहे. तर लक्ष द्या, बघा,
कॅल्क्युलेट द नोड व्होल्टेज व्ही बी युझिंग अ नोडल ॲनालिसिस. आता नोडल ॲनालिसिसचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे, नोड व्होल्टेज व्ही बी फाइंड करायचं आहे, हे बी. ओके, तर बघा कसं आहे. आता जे डायरेक्टली नोडल ॲनालिसिस आपण वापरतो हां अप्लाय द KCL ॲट नोड बी. KCL म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ आपल्याला अप्लाय करायचा. बघा आता हा आपला करंट आहे, इनकमिंग करंट I1 दिसला, ह्या चौकामध्ये आला बरोबर. चौकामधून आल्यानंतर इकडे एक रस्ता चालला, इकडे एक रस्ता चालला. ह्या रस्त्याला मग नाव दिलं आता I2 आणि ह्या रस्त्याला नाव दिलं I3. काही चुकलं का? I1 इथं होता, इथं चौक लागला, दोन रस्ते पडले, तर I1चं डिवायडेशन होईल ना, एक I2 मध्ये आणि I3 मध्ये. कळतंय? म्हणजे हा येणारा एक इथं आणि जाणारे किती आहे, 2 आहे ना. हा एक आणि हा 2. कळतंय का? म्हणून हे काय केलं, इनकमिंग इज इक्वल्स टू आउटगोईंग, म्हणजे I1 इज इक्वल्स टू हा I1 इज इक्वल्स टू I2 प्लस I3. कारण एकच आलं होतं ना I1चे यांनी 2 भाग पाडले, म्हणजे I1 हा पूर्ण होता. ठीक आहे, I2 आणि I3 हे दोघांचं जर बेरीज केली तर I1 बनल, म्हणून यांनी हे KCL वापरलं. आता कळालं. देन आता तुम्हाला काय करायचं, I1 फाइंड करायचं. बघा आता I1 इथं आहे तुमचा बरोबर. मग I1 इथं आहे, तर ह्या रजिस्टरच्या अक्रॉस 2 पॉईंट आहे ना, इथं VA म्हणजे व्होल्टेज अक्रॉस पॉईंट A दॅट इज अ VA आणि याच्या अक्रॉस पॉईंट काय आहे VB बरोबर. म्हणजे मी काय करतो, करंट म्हटलं तर V डिवायडेड बाय R आपण ओम्स लॉनुसार घेतो. मला पाहिजे I1, तर व्होल्टेज काढायचे, तर मी VA मायनस VB डिवायडेड बाय R म्हणजे किती येतो 10. असं लिहिलं तर काही अडचण आहे का? समजतंय ना की ओम्स लॉस मी इथं काय करतोय वापरला आणि ही टर्म मी लिहिली. ठीक आहे. देन त्याचप्रमाणे मी I2 बद्दल विचार करतो. आता हा I2 इथं आहे बरोबर. आता I2 इथं आहे, तर मला फक्त काय इथं B पासूनच मिळतोय तो. मी Dचा विचार करणार आहे का? नाही, कारण D हा ग्राउंडला जाणार आहे शेवटी बरोबर. तर मग इथं मी काय करतो, VB डिवायडेड बाय हा जो रेजिस्टन्स येतो 6 लिहितो, म्हणजे I इज इक्वल्स टू V डिवायडेड बाय R. सो I2 इज इक्वल्स टू V, व्होल्टेज किती आपलं VB आणि रेजिस्टन्स किती हा आपला 6, म्हणून इथं 6 म्हणून ही टर्म. ठीक आहे. देन त्याचप्रमाणे I3. आता I3 मध्ये बघा 2 पॉईंट मिळत आहे, म्हणून VB मायनस VC, म्हणून इथं VB मायनस VC घेतलं आणि डिवाइड बाय रेजिस्टन्स किती 8, म्हणून 8. कळतंय का हे? ठीक आहे, ह्या दोन टर्म समजल्या. नंतर पुढं बघा, VA VB VC आर मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू D. आता D सोबत रिस्पेक्ट टू मेजर करतो, कारण D हा काय आहे ग्राउंडला कनेक्टेड आहे आणि ग्राउंडचं आपण कन्सिडर करतो का? नाही. ठीक आहे, त्यामुळे तो जो D आहे तो हा पॉईंट घेतच नाही आपण. आता काय केली यांनी, हे जे I1 आपण ज्या I1 I2 I3च्या ज्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत त्या काय करायच्या याच्यामध्ये पुट करायच्या. I1 इज इक्वल्स टू, आता I1 इज इक्वल्स टू I2 प्लस I3. आता I1ची किंमत आपण जी फाइंड केली होती ना आत्ता, ही किंमत काय करायची, ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची. इथं I1ची किंमत पुट करा, इथं I2 आणि इथं I3, आणि यांनी तेच केलं इथं. ठीक आहे, ही टर्म जी केली त्यांनी तेच केली. ओके. मग आता यांनी काय केलं बघा, याला सिम्प्लिफाय केलं. काय की यांनी व्होल्टेज VA हे किती घेतलं, 6 वोल्ट घेतला. तर हे 6 वोल्ट काय आहे, तर इनपुट व्होल्टेज म्हणून त्यांनी 6 वोल्ट घेतलं. समजलं का? तर हे VA यांनी काय घेतलं 6 वोल्ट. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा C पॉईंटला आहे किती आहे 4 वोल्ट, म्हणून 4 वोल्ट. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये यांनी हे आता बदल केले. VA बरोबर किती घ्यायचं 6 वोल्ट घ्या, VC बरोबर किती घ्या 4 वोल्ट घ्या, आणि मग इक्वेशन जर सॉल्व केलं तर पटकन सॉल्व होईल ना. ठीक आहे, 2 टर्म आपल्याला डायरेक्ट मिळून गेलं ना. मग ह्या फक्त व्हॅल्यू पुट केल्या, याला सिम्प्लिफाय करत गेलो आपण. ओके. देन यांच्यामध्ये काय केलं, क्रॉस मल्टिप्लाय ठीक आहे. आता हे बघा, ही टर्म मी तुम्हाला सॉल्व करून देतो कशी आली. यांनी फार डायरेक्ट घेतले, ज्यांचं मॅथमॅटिक्स क्लिअर नाही त्यांना तर नाही समजणार बरोबर आहे. तर बघा आता ह्या टर्मला मी कसं सॉल्व करतो. VB डिवायडेड बाय काय 6 प्लस VB मायनस 4 डिवायडेड बाय किती 8. क्रॉस मल्टिप्लिकेशन, त्याला मराठीमध्ये तिरकस गुणाकार म्हणतो आपण. हे 8 गुणिले B 8B 8 VB, देन प्लस हे 6 VB
इंटू यांनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, साईन चोक 24 डिवाइड बाय 8 चौकोम 48. ठीक आहे. मग यांनी काय केलं, यातून 4 कॉमन काढले. 4 जर कॉमन काढली तर फक्त काय राहील, मला वाटतं 2च कॉमन काढले. ठीक आहे. 2 कॉमन काढली. 2 जर कॉमन काढली तर 4 VB राहील. बरोबर. प्लस इथं किती होईल 3 VB आणि 24 4 ते 12, इथं भागील किती 48. मग ह्या दोन्ही याला भाग दिला तर किती राहिली तर 24. म्हणजे ही टर्म मिळते की तर पुन्हा समजलं. हे तिरकस गुणाकार म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण म्हणतो. ही टर्म तुम्हाला मिळाली. आता ही टर्म मिळाल्यानंतर यांनी काय केलं, याला मल्टिप्लाय केलं, यांनी याला मल्टिप्लाय केलं, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि तुम्हाला मग त्यामध्ये VB किती मिळाला 2.81. समजतंय. हेच आहे नोड तुमचं. ठीक आहे. नोड ॲनालिसिस काही वेगळं नाही. राईट अँड सॉल्व द नोड व्होल्टेज इक्वेशन फॉर द सर्किट. आता बघा पुन्हा हा तोच प्रकार आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला फक्त करंट दिलं आहे I and I2 I3 as shown in figure, right? So node of equation node 1. आता नोड 1चं इक्वेशन बघा काय केलं. आता हा तुमचा तर करंट I आहे. ठीक आहे. हा I इथं डिवाइड झाला I1 आणि I2 मध्ये. बरोबर. तर म्हणजे I इज इक्वल्स टू I1 प्लस I2. आता इथं तुम्ही म्हणशाल सर इथं I1 नाही आहे. तसं काही गरज नाही. तिथं दिलेलं आहे म्हणून आपण I1 घेतला होता. ठीक आहे. इथं दिलेलं आहे का नाही म्हणून हा I झाला. म्हणजे आयची किंमत किती आपली 3 इज इक्वल्स टू I1 प्लस I2. ठीक आहे. पुन्हा ती जी प्रोसिजर आहे तीच वापरायची. I1 आता कसं करणार तुम्ही, I1ची किंमत पहिले फाइंड करून घ्यायला लागणार ना तुम्हाला. मग आता आपण I1 कसं फाइंड करणार, V डिवायडेड बाय R. व्होल्टेज किती तुमचं नाहीच आहे म्हणून V1 डिवायडेड बाय किती आहे रेजिस्टन्स तर 2 ओम म्हणून 2 ओम ही I1ची किंमत झाली. आता I2 कसं फाइंड करणार तुम्ही, V1 मायनस V2 डिवाइड बाय किती 5 म्हणून इथं हे असं घेतलं. ठीक आहे. व्हॅल्यू पुट केला पुन्हा सॉल्व केलं, काही विशेष नाही आहे. ठीक आहे. यांनी काय केलं, ह्या इक्वेशनला V1 आणि V2च्या फॉर्ममध्ये लिहिलं. तुम्हाला दाखवलं होतं ना सायमल्टेनियस इक्वेशन, म्हणजे मला वाटतं लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल. बरोबर. फर्स्ट टॉपिक इन 10th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स, राईट. तर त्याचा तिथं वापर करतो आहे. आता तुम्ही म्हणशाल सर आता यांनी हे पहिली इक्वेशन सॉल्व केली, हे दुसरं कसं आणलं, तर लक्ष द्या. काय केलं आहे यांनी ना, एवढाच विचार केला. हे एक नोड झालं, हे फर्स्ट नोड झालं आणि हे काय झालं आपलं दुसरं नोड झालं. म्हणजे इथं येणार आता काय आहे I2, इथं जाणारा कोणाचा आहे I3. बरोबर ना. म्हणजेच आणि इथं कोणचा आहे तुमचा करंट I4. लक्षात आलं का. हे बघा, हे पहिलं तुमचं नोड 1 झालं, हे कंप्लीट झालं, याचा विषय संपला. आता हे आपल्याला नोड घ्यायचं ना पुढचं, हे नोड पुढचं घ्यायचं. तर आता तुमचा I2 हा इनकमिंग आहे, राईट. इथं आल्यानंतर ह्या चौकामध्ये आल्यानंतर 2 रस्ते लागतात. मग हा काय होईल इथं I3 आणि इथं काय होईल I4. बरोबर. म्हणजे I2 बरोबर काय असणार I3 प्लस I4. मग I2 तुम्हाला तर माहिती आहे का नाही आहे. I3 किती आहे V2 डिवायडेड बाय किती आहे रेजिस्टन्स, दॅट इज 1 ओम. ठीक आहे. इथं तेच केलं आपण आणि हे 2 डायरेक्ट घेतलं याचं, राईट. देन आता हे पण आपण इक्वेशन दुसरं सॉल्व केलं आणि हे V1 V2च्या फॉर्ममध्ये आणि हे पण V1 V2च्या फॉर्ममध्ये, हे दोन इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता हे जे दोन इक्वेशन तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन म्हणून सॉल्व करताय, तुम्हाला माहीत आहे ना. बरोबर. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकता. किंवा यांनी काय केलं बघा, V1ची किंमत काय केली पहिले काढून घेतली आणि ही V1ची किंमत याच्यामध्ये पुट केली. ठीक आहे. तर मग हे जर असं केलं तर तुम्हाला काय होईल, एक तर V1 मिळेल किंवा V2 मिळेल. तर V2 मिळतो तुम्हाला -1 व्होल्ट. बरोबर. आणि V1 किती मिळतो 4 व्होल्ट. ओके. म्हणजे हे तुम्हाला 2 व्होल्टेज मिळाली. तर हेच काय तुमचं करंट फाइंड करायला सांगितलेलं आहे. मग I2 इज इक्वल्स टू V1 मायनस V2 डिवाइड बाय किती 5. तर V1ची किंमत किती आपली 4 मायनस V2 किती आपला -1 डिवायडेड बाय 5 म्हणजे
हे मायनस मायनस प्लस डिवाइड बाय 5 म्हणजे 5 डिवाइड बाय 5 दॅट इज 1. सो दॅट इज 1. ओके. देन नेक्स्ट. आता हे नेक्स्ट पण तसेच सॉल्व करायचे, काय आता वेगळं नाही. समजलं. आता हे प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं असं व्होल्टेज हे घ्यावं लागणार, बरोबर. इथं एक नोड घ्या आणि इथं एक नोड घ्या. ठीक आहे. आता यांनी तसं नाही केलेलं. यांनी काय केलं आहे, एक हा नोड घेतला, कारण इथं -2 गेले, असं गेले. ठीक आहे. आणि इथं -2 गेलं म्हणजे हा नोड असा गेला. इथं पण तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशनच सॉल्व करावं लागणार आहे. हे पहा, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ठीक आहे. हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 त्याच्यामध्ये पुट करू राहिले आणि सॉल्व करू राहिले, काही दुसरं काही केलं नाही. ओके. तर हे अशा प्रकारे इक्वेशन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, राईट. कारण ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम आपण इथं सॉल्व करत बसलो तर आपल्याला वेळ कमी पडणार. ठीक आहे. पण बाकी कुठं जर अडचणीत असेल तर तुम्ही विचारत चाल, तुम्ही काही कुठल्याच प्रकारचे क्वेश्चन विचारत नाही. ठीक आहे. बघा आता ह्या KCLमध्येच पुढचा पॉईंट आहे, मेश ऑर लूप अँड अ साइन कन्व्हेन्शन. बघा आता मेश ऑर लूप काय असतं, आपण जे नोड ॲनालिसिस घेतो त्या प्रकारे. पण आता हे कोणाचं आहे, व्होल्टेजचं आहे. जस्ट अ मिनिट. KCL तर गेला नाही ना वरती. ओके. मेश ॲनालिसिस और लूप ॲनालिसिस. ओके. हा आता मला वाटतं KVL आहे. KVL स्टार्ट करण्याआधी आपल्याला मेश और लूप ॲनालिसिस हे आपल्याला बघावं लागतं. आणि त्यानंतर आता ठीक आहे, मेश और लूप असतं काय हे एकदा सांगून येतो. बघा आता हे सर्किट आहे, राईट. आता हे जे डॉट 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 लावले, लूप 1, हे लूप 2, हे लूप 3, राईट. तर हे बघा, लूप 1 म्हणजे काय, कन्सिस्ट ऑफ ब्रांचेस कंटेनिंग V1, R1, R2. एक मिनिट. बघा आता हे पहिलं लूप बघा, याच्यामध्ये V1 आहे, R1 आहे, R3 आहे, याचाच विचार करतोय ना आपण. आणि हा इकडे काय R7. मग ह्या लूपमध्ये जेवढे येतील कोपऱ्यावरचे सगळे, तर हे लूप 1मध्ये. मग लूप 2मध्ये जसे असेल तसे, जे कोपऱ्यावरचे रेजिस्टर असेल व्होल्टेज असेल, आणि लूप 3मध्ये जे असेल ते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणशाल सर हे लूप 4 पण घेतले नाही, तर हे दिसणार नाही कुठं लूप 4. लक्ष द्या, इथं हे लूप 1, लूप 2, लूप 3 झाली, बरोबर. आता हे दोन्ही लूप काय करायचे, कंबाईन करून एक लूप बनवता. म्हणजे हे लूप काय झालं तुमचं, 4 झालं. समजलं. त्यानंतर लूप 5 कसा घ्यायचा, हे पूर्ण सर्किट घ्यायचं, हे कोपरे सगळे पकडून. म्हणजे हे लूप कोणचं झालं, 5. कळालं का आता. म्हणजे जे दिसतं तसंच नाही, तर ओवर एक्स्ट्रा पण काय करावं लागतं तुम्हाला, कन्सिडर करावं लागतं. आणि लक्षात असू द्या, हे जे KVL किंवा साइन कन्व्हेन्शन आपण म्हणतो, ठीक आहे, त्या रेजिस्टन्सला पोलॅरिटी नसते, हे तर तुम्हाला माहीत असेल, बरोबर. पण जर आता याला पोलॅरिटी लावायचं जर म्हटलं, तर एकदा तुम्ही याला पॉझिटिव्ह याला जर निगेटिव्ह म्हटलं तर करंट हा तुमचा असाच जाणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर आता हे रेजिस्टन्स आहे, तर याला तुम्ही निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हटलं तर करंट तुमचा असंच जाणार. हे करंट जसं जाईल तसं तुमचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरणार. समजतंय. तर हे आपल्याला पहिले हे बघावं लागणार, मेश, राईट. याला आपण पोलॅरिटी असं म्हणतो, काही विशेष नाही ते, बघा सोपंच आहे. आणि हे जे आहे पोटेन्शियल राईज और पोटेन्शियल ड्रॉप फॉर रेजिस्टर, म्हणजे हे पोटेन्शियल व्होल्टेज आपण म्हणतो ना, हे पोटेन्शियल ड्रॉप, हे पोटेन्शियल व्होल्टेज. ठीक आहे. हे पोटेन्शियल ड्रॉप. हे का होतं लक्षात असू द्या. थोडंसं व्यवस्थित जर बघितलं तर सगळं दिलेलं आहे बघा यांनी इथं. आता आपण हे कन्सिडर करू. ठीक आहे. हा इथं बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहे, बरोबर. हा पण काय आहे, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. कळतं. तर मग हा काय झाला तुमचा पोटेन्शियल ड्रॉप झाला. त्यानंतर
आपलं करंट बघा फ्लो होतं आहे कसं, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असं डाऊनला जाते, बरोबर. इकडं पण कसं आहे ते जाते, डाऊनलाच जाते. तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह एवढं एकदा याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ नका. पहिले आपण जे आत्ता शिकलो ते एकदा त्याचं प्रिपरेशन करा, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा पण पॉईंट कन्सिडर करू आणि आपला चॅप्टरच काय होईल, मे बी फिनिश होऊ शकतो. नाही झाला तर त्याचं नेक्स्ट लेक्चर घ्यावं लागेल, ठीक आहे. सो विल स्टॉप हिअर. थँक्यू.